ग्रॅहम ग्रॅहम स्टेन्स यांना आणि त्यांची दोन मुलं, एक 10 वर्षाचा आणि एक 7 वर्षाचा, यांना बजरंग दलच्या मॉबने दारा सिंगच्या नेतृत्वाखाली 22 जानेवारी 1999, माफ करा, 1999 आय शुड से, त्यांच्याच जीपमध्ये जाळून मारून टाकलं. दे वर बर्न्ट अलाइव्ह. आणि हे प्रचंड भयंकर दुष्कृत्य केलेलं होतं आणि संपूर्ण जगाला त्याच्याविषयी भयंकर वाईट वाटलं. पण जे केलं ते धर्मवेड्या लोकांनी केलं. पण एका इंटरव्ह्यूमध्ये काही दिवसाच्या आतच एक इंटरव्ह्यू होती आणि मिसेस ग्लॅरिस स्टेन्स त्यांना प्रश्न विचारले होते की या बाबतीमध्ये की तुमचं काय मत आहे की या लोकांना काय करावं, म्हणून कुठल्या प्रकारची शिक्षा द्यावी. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं म्हटलं, well, the Bible teaches us that we are to forgive others as Christ has forgiven us. And I had the privilege and opportunity of growing up in a Christian family. It wasn't something I sat and thought about, it was something that just automatically came. आपण प्रार्थना करूया. पवित्र आणि थोर सनाधीश परमेश्वरा, आज सकाळी तुझ्या पवित्र चरणापाशी बसून तुझी पवित्र वचनं वाचून त्यावर मनन करण्याची ही संधी तू आम्हाला दिली, याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू प्रेमळ पिता आहेस आणि आमच्यावर तू इतकी प्रीती केली की आमच्या सर्व अपराधांची क्षमा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यासाठी अशी तरतूद करून ठेवली आणि आम्हा सर्वांना आमच्या अपराधापासून तू सुटका दिली, क्षमा केलीस, अपराध पुसून टाकलेस आणि त्याची आठवण सुद्धा तू ठेवली नाहीस. या तुझ्या महान दयेबद्दल तुझे मनापासून उपकार मानत असताना आम्ही तुला विनंती करतो की आज जाणीवपूर्वक या क्षमेविषयी आम्ही विचार करत असताना, मनन करत असताना तुझ्या आत्म्याच्या द्वारे ही वचनं आमच्या अंतःकरणापर्यंत केवळ वैचारिकरित्या किंवा आमच्या डोक्याने नाही, पण आमच्या हृदयामध्ये ही वचनं भिडावीत, त्याची उकल तुझ्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला व्हावी आणि तुझ्या वचनात अपेक्षित केल्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून यावं, म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हातात सुपूर्द करत आहोत. अडखण करणाऱ्या सर्व बाबी, आमचे भटकणारे विचार, अवतीभोवतीच्या हालचाली, शैतान त्याच्या सर्व कुयुक्त्या तुझ्या वचनापासून आणि आशीर्वादापासून आम्हाला दूर ठेवणाऱ्या आमच्यापासून तू बाजूला सार आणि आमचं चित्त तुझ्याकडे पूर्णपणे लागावं आणि तुझ्याशिवाय आता तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला कोणी दिसू नये असा अनुग्रह तू आम्हा प्रत्येकाला दे. येशू आमच्या तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना ऐकली म्हणून तू स्वीकार. आमेन. आजपासून या रविवारपासून आपण ही एक नवीन मालिका सुरू करत आहोत, हिलिंग पॉवर ऑफ फॉरगिवनेस. द हिलिंग पॉवर ऑफ फॉरगिवनेस, क्षमेमध्ये जे स्वास्थ्य मिळण्याची ताकद आहे त्याच्याविषयी आपण बघणार आहोत. क्षमा करणं, क्षमा देणं, क्षमा घेणं किंवा क्षमा हा शब्द इंग्रजीमध्ये फार सोपा जातो, सॉरी म्हणतो आपण, सॉरी, आणि सहज म्हणून जातो. पण आपल्या सर्वांना माहीत आहे की आपलं खरंच चुकलं तर क्षमा मागणं फार कठीण जातं. आणि न चुकलेलं नसेल आणि साध्या गोष्टी असतील तर आपण सहजच म्हणतो सॉरी म्हणून. परंतु खऱ्या अर्थाने क्षमा मागणं आणि क्षमा देणं पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण बघत असताना, आताच पवित्र शास्त्रातनं जो उतारा आपण वाचला, जो दाखला आपण वाचला, त्याच्या शेवटी
असं म्हटलं की तुम्ही मनापासून जर एकमेकांना क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गीय पिता सुद्धा तुम्हाला क्षमा करणार नाही. आणि हे एक सूत्र आपल्या समोर ठेवलेलं आहे. क्षमा करणं ही कृती आहे. क्षमा हा जरी अबस्ट्रॅक्ट नाउन जरी असलं, भाववाचक नाम जरी असलं, तरी क्षमा करणं मात्र कृती आहे. आणि या कृतीमध्ये आपले जे अपराध लोक करतात आणि त्या अपराधाबद्दल आपल्या मनामध्ये जी शिक्षा त्यांना आपण ठोठावलेली आहे, त्या शिक्षेपासून आपण त्यांना मुक्त करतो आणि देवाच्या हवाली आपण करून देतो. ही एक कृती आहे, ही एक ॲक्शन. फॉरगिव्हनेस इज एन ॲक्शन. इट्स अ चॉईस. It's a choice that we opt for to release our offender, indebter. That is what Bible, the Old Testament, in Old English has used that word, from our punishment, and we entrust that person to God. डिक्शनरीमध्ये, बिब्लिकल डिक्शनरीमध्ये कर्ज माफी किंवा सोडून देणं असं म्हटलेलं आहे क्षमेला. आणि ख्रिस्ती लोकांसाठी क्षमेचं सूत्र आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे देवाने आपल्याला क्षमा केली आणि म्हणून आपण इतरांना क्षमा करावी. ग्लॅडिस स्टेन्सने म्हटलं की ख्रिस्ताने आम्हाला क्षमा केली आणि लहानपणापासूनच ते बाळकडू माझ्या मनामध्ये होतं, म्हणून मला विचार करायची गरज पडली नाही. ते सहजासहजी ऑटोमॅटिकली त्यांच्या मनामध्ये क्षमेच्या भावना आल्यात आणि त्यांनी त्यांच्या पती आणि दोन्ही मुलांना ज्यांनी मारलं त्यांना त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये काही प्रकारचं कलुषित नव्हतं. पवित्र शास्त्रामध्ये देवाने आपल्याला केलेल्या क्षमेच्या संदर्भात आपण हे बघतो की क्षमा ही बिनशर्त केलेली आहे, अनकंडिशनल आहे. आणि जर देवाने आपल्यावर प्रीती केली, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला क्षमा केली आणि प्रभूने ते उद्गार काढले की हे बाबा तू यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांचं कळत नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये सुद्धा देवाच्या प्रीतीत ओथंबलेले शब्द क्षमेचे आपल्या कानावर पडतात, आदळतात आणि आपले सर्व अपराध तो पुसून टाकतो. आपली पाप लाखेसारखी लाल असली तरी बर्फासारखे शुभ्र तो करतो. आणि ह्या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या अगोदर, तो असताना आणि नंतर तो परत येईपर्यंत जे सर्व लोक आहेत, एकदाच त्याने स्वतःचे प्राण शिक्षे दाखल अर्पण करून सर्वांच्या अपराधांची क्षमा केलेली आहे. आणि ही बिनशर्त आहे, कोणी क्षमा मागितली नाही. अर्थात क्षमा करणं, क्षमा देणं, क्षमा घेणं यांची देवाणघेवाण जी आहे आणि ज्या क्षमेमध्ये जी शक्ती आहे, हा एक फार मोठा विषय आहे. आणि म्हणूनच तो आपण एका सिरीजमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. सर्व होणार नाही, पण आपण निदान बर्ड्स आय व्ह्यू वी विल रन थ्रू. तेव्हा क्षमा आपण देवाकडे बघून, देवाने आपल्यावर प्रीती करून जी क्षमा दिलेली आहे ते सूत्र लक्षामध्ये ठेवून बिनशर्त इतरांना क्षमा करावी. पवित्र शास्त्रामध्ये जी बरेच क्षमेच्या संदर्भात वचनं आहेत, पण काही जी महत्वाची वचनं आहेत मी तुम्हासाठी वाचून दाखवतो. इफिसकराचं पत्र याचं 4 अध्याय आणि 32 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. इफिस 4 आणि 32, आणि तुम्ही एकमेकांवर उपकारिक व कनवाळू व्हा. तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. दुसरं वचन मी कलसीकराच्या पत्रातनं वाचत आहे, 3 आणि 13. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही इतरांना क्षमा करा. मत्ते 6:14 आणि 15 मध्ये असं म्हटलंय की जर तुम्ही
इतरांच्या अपराधांची क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गीय पिता सुद्धा तुम्हाला क्षमा करणार नाही. आत्ताच आपण मत्ते 18:21 आणि 22 या वचनामध्ये म्हटलेलं आहे की हे एक सूत्रच सांगितलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर जेव्हा पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं की किती वेळेस 7 वेळेस क्षमा करायची का 7 म्हणजे भरपूर झालं नियमशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे, पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं 7च्या 70 वेळेस. याचा अर्थ असा होता की तुम्ही तुमचं अंतःकरण क्षमेने भरलेलं असावं किंवा क्षमाशीलता नेहमीच तुम्ही अंगीकारावी. ही एक आज्ञा आहे. प्रभूने आपल्याला त्याच्या सर्व लोकांना दिलेली आज्ञा आहे की तुम्ही एकमेकांना क्षमा करा. जशी मी तुम्हाला क्षमा केली तशीही तुम्ही क्षमा करा. प्रीतीविषयी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले, मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. आणि क्षमा हा एक प्रीतीचा भाग आहे. जर आपण प्रीती करतो तर क्षमा करतो. देवाने आपल्या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रीती, क्षमा आणि सार्वकालिक जीवन. आणि म्हणून देवाच्या प्रीतीकडे आपण बघत असताना ही आज्ञा म्हणून आपण घेऊन पाळायला पाहिजे. पण जसं आदाम आणि हवा यांनी त्यांना दिलेली आज्ञा स्वतःची फ्री विल वापरून त्याचा भंग केला पण ती पाळली नाही, तसंच आपण जर स्वतःचं आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला सुद्धा हेच निदर्शनास येईल की ही आज्ञा जरी असली, हे जरी अपेक्षित असलं तरी आपल्याच्याने बहुतेक ते होत नाही. आपण त्याचं चॉईस म्हणून घेत होते की आज्ञा पाळायची की नाही. ही एकच नाही, बऱ्याच इतर आज्ञा आहेत की आपण एकमेकांना क्षमा करायची की नाही, ह्या एक आपण चॉईस म्हणून समजतो. पण जर आपण एकमेकांना क्षमा केली तर त्यामध्ये आपला फायदा आहे आणि आपल्याला आशीर्वाद आहे. आणि जर आपण एकमेकांना क्षमा केली नाही तर आपण आपल्यावरती आपत्ती ओढवून घेतो. देवाचा रोष आणि क्रोध आपण ओढवून घेतो. कारण हे सूत्र सांगितलं आहे, तुम्ही एकमेकांना क्षमा करणार नाही तर मीही स्वर्गीय पिता सुद्धा तुम्हाला क्षमा करणार नाही. पण इतकं असून सुद्धा आपण निर्धास्तपणे प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणतो आणि असं म्हणतो की जसं आम्ही आमच्या अपराधांना त्यांना क्षमा करतो तशीच तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. अगदी काही न समजता सर्रास ही प्रभूने शिकवलेली आपण प्रार्थना म्हणत असतो. म्हणजे आपण ते करत नसताना सुद्धा ही प्रार्थना म्हणतो आणि हा एक चॉईस म्हणून आपण घेतो. पण जर आपण क्षमा करतो तर आपल्याला आशीर्वाद आहेत, त्यामध्ये आपल्याला आरोग्य आहे, सर्व प्रकारचं होलिस्टिक आरोग्य आहे. आणि जर आपण करत नाही तर मग मात्र प्रभूने सांगितलेला जे सांगितलेले सूत्र आहे ते सूत्र आपल्याला लागू पडतं. आपल्याला कुठल्या प्रकारचे आशीर्वाद मिळू शकतात, आपल्याला कोणते फायदे आहेत. पहिली गोष्ट की आपल्याला आशीर्वाद एक जनरल किंवा सर्वसाधारण स्वरूपात जर आपण बघितलं आपल्याला आशीर्वाद मिळतात. लूक 11:28 मध्ये असं म्हटलेलं आहे की जे माझे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे करतात ते धन्य आहेत. इंग्रजीमध्ये ब्लेसेड हा शब्द वापरलेला आहे. ब्लेसेड आर दोज हू हिअर द वर्ड ऑफ गॉड अँड ओबे इट. आणि या ठिकाणी आज्ञा आहे की तुम्ही क्षमा करा. तुम्ही ऐकली ही आज्ञा आणि ती जर पाळली तर तुम्ही धन्य आहात, तुम्ही आशीर्वादित आहात. आणि म्हणून जर आपण ही आज्ञा पाळतो तर आपल्याला आशीर्वाद मिळतो. आशीर्वाद आपल्याला देण्याचं अभिवचन देवाने दिलेलं आहे. देवाने ही आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि प्रेमापोटी सर्व गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत. आपल्याला सर्व सुविधा त्याने पुरवलेल्या आहेत आणि इतकं आपल्यासाठी त्याने आशीर्वाद त्याच्यात ठेवलेले आहेत. एकच गोष्ट आपण ती मनामध्ये ठेवत नाही, त्याच्याविषयी आपण जास्त विचार करत नाही किंवा त्यावर आपण जास्त लक्ष किंवा जोर देत नाही. पण देवाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे
देऊ केलेला आहे तो आपला आहे. आपल्या हातामध्ये आहे की आपण हा आशीर्वाद, वेदर वी शुड बी ब्लेसेड पीपल और वी शुड बी कर्स्ड पीपल, हे आपल्या हातामध्ये आहे. यामध्ये दुसरा आशीर्वाद आपल्यासाठी असा आहे की आपल्याला स्वातंत्र्य लाभते आपण जर एकमेकांना क्षमा केली तर. जर आपण क्षमा करत नाही तर एक एक प्रकारचं ओझं आणि दडपण आपल्या मनावर असतं आणि हे ओझं घेऊन आपण रोज चालत असतो, वावरत असतो, आपलं जीवन व्यतीत करतो. आणि पुष्कळदा चर्चमध्ये सुद्धा आपण येतो तर हे ओझे घेऊनच येतो आणि ओझे तिथं ठेवत पण नाही, ते ओझे घेऊनच परत जातो आणि ते इतक्या ओझ्याखाली आपण जीवन जगत असतो. मला आठवण होते त्या एका छान गाण्याची, घेऊन आनंदी वाजवा टाळी, त्याच्यामध्ये आहे जे पापाचं ओझ आहे ते वधस्तंभावर आपण सोडून द्यायचं आहे. आनंदी वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ताकडे. आपण हा एक छोटस गाणं आहे ते, त्याच्यामध्ये पापाचं ओझ आपण वधस्तंभावर टाकायचं, पण हे ओझ घेऊन आपण चालत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवरती परिणाम होतो. कारण हे ओझ हे आपल्याला दाहक होतं, ते आपल्या मनावर परिणाम करतं. इतकंच कळ नव्हे तर आपल्या शरीरावरती परिणाम करतं. आणि ज्याच्याविषयी कलुषित आपलं मन आहे, ज्याला देवाने शिक्षा द्यावी असं आपल्याला वाटतं, ज्याला आपल्या हातात जर असतं तर आपण शिक्षा नक्कीच दिली असेल, अशा आविर्भावामध्ये, अशा एका 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 मोडमध्ये आपण जीवन जगत असतो, तेव्हा याचा दुष्परिणाम ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कलुषित आहे त्याच्यावर होत नाही, पण आपल्या स्वतःवर होतो. कोणीतरी असं म्हटलेलं आहे की एखाद्याविषयी ग्रज ठेवणं, द्वेष ठेवणं, हे आपण एक अशासारखं आहे की आपण पॉयझन पिणं आणि ज्याच्या विरुद्ध आपल्या मनामध्ये आहे त्याने मरून जावं असं त्याचं चिंतन करणं. इट्स लाईक ड्रिंकिंग पॉयझन अँड एक्सपेक्टिंग द पर्सन दॅट वी हेट टू डाय. हे इतकं विचित्र आहे, कारण त्याचे परिणाम, त्याचे पडसाद आपल्यावर होतात, त्या ग्रस्तावर होत नाही. आणि म्हणून यातून सुटण्यासाठी जर आपण त्या माणसाला, त्या व्यक्तीला क्षमा देतो, तर या सर्व ओझ्यापासून आणि या ओझ्यापासून होणाऱ्या दुष्परिणामापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. बाय कीपिंग दिस बर्डन ऑफ अनफॉरगिवनेस, we damage ourselves and not the person that we are harboring grudge against, dislike for, and spiteful attitude for. It is that is we ourselves are hurting. We ourselves are destroying our own body and soul. अजून एक आशीर्वाद आपल्याला मिळतो की जर आपण इतरांना क्षमा करतो तर आपल्या स्वास्थ्यामध्ये आपल्याला आरोग्य मिळतं, आपल्या स्वास्थ्यामध्ये आपल्याला खूप मदत मिळते. आणि मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य, हे तिन्ही प्रकारचे आरोग्य माणसाला लाभतात. हिज बॉडी, हिज सोल, हिज बॉडी अँड हिज सोल, हिज माइंड, तिन्ही शब्द आलटून पालटून पवित्र शास्त्रामध्ये वापरले. तुम्हाला एक मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि पहिल्या काही 11 वचनामध्ये एका पॅरालिटिक माणसाविषयी सांगितलेला आहे, जो he was a paralytic. I'm not getting Marathi word for that. Anyway, त्याला त्याच्या मित्रांनी घराचं छप्पर काढून खाली सोडलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बरं करावं म्हणून. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं नाही त्याची आपली बाज उचलून चालू लाग प्रथम, पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं की मुला, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. सन, युअर सिन्स आर फॉरगिव्हन. अँड देन ही सेड, तुझी बाज उचलून चालू लाग म्हणा. तेव्हा त्याचा सोल त्याने बरा केला पहिले, त्याच्या पापांची क्षमा त्याने केली. ही गॉट फ्रीडम, ही गॉट हेल्थ फॉर हिज सोल
आणि नंतर त्याची बॉडी ऑल्सो वॉज हिल्ड. क्षमेचा परिणाम हा आपल्या शरीरावरती, मानसिक स्वास्थ्यावरती आणि आध्यात्मिक स्वास्थ्यावरती सुद्धा होतो. जर आपण क्षमा देतो तर या तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि स्वास्थ्य मिळतं, आरोग्य मिळतं. पण जर आपण क्षमा करत नाही तर या तिन्ही क्षेत्रामध्ये विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती आणि आपल्या आध्यात्मिक जीवनावरती सातत्याने होत असतो. आणि त्याचा विपरीत परिणाम त्याची पोच इथपर्यंत पोहोचते की प्रभूने सांगितलं की जर तुम्ही मंदिरामध्ये गेला आणि काही अर्पण घेऊन गेलात आणि ते अर्पण देण्यात असताना तुमच्या मनात आलं की कोणाच्या विरुद्ध तुमच्या मनामध्ये कलुषित आहे, तर ते अर्पण तसंच न देता तसंच जाण प्रथम आपल्या भावाबरोबर समेट करा आणि नंतर अर्पण करा म्हणून. पण हे न करता एक मला खूप नवल वाटतं की सर्व चर्चेसमध्ये अमुकाच्या स्मरणार्थ बेंच, अमुकाच्या स्मरणार्थ फॅन्स खूप चर्चमध्ये दिलेलं असतं आणि खूप देणग्या देतात लोक चर्चमध्ये. पण यावर कधी विचार करतात का की ही देणगी देत असताना, ही देणगी देण्याच्या अगोदर आपलं नातं इतरांबरोबर आहे का? बरोबर, आपण क्षमा केलेली आहे का? किंवा इतरांनी क्षमा मागितल्यानंतर किंवा न मागता सुद्धा आपण त्यांना क्षमा दिलेली आहे का? आपलं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचं संतुलन कायम ठेवण्यासाठी आणि इतकंच नाही तर त्यामध्ये अधिक आणि अधिक भर पडण्यासाठी आपण प्रभूकडे बघून त्याने आपल्याला क्षमा केली म्हणून इतरांनी क्षमा न मागता त्यांना सातत्याने क्षमा करणं आपण मनावर घ्यायला पाहिजे. आपण मानसिक आरोग्याविषयी पुष्कळ बघितलेलं आहे आणि याचे परिणाम जर आपण इतरांना क्षमा करत नाही तर माहिती आपल्याला एक प्रकारचं टेन्शन येते, डोक्यावरती पगडा पडतो. त्याच्यावर इतकंच केवळ नव्हे तर जर त्या गोष्टी आपण सातत्याने आठवतो, त्या आठवल्यानंतर आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी वाईट भावना निर्माण होतात आणि असं वाटतं की त्यांना काहीतरी शिक्षा करावी. आणि मी नेहमी म्हणत असतो की जर आपले अपराधी त्यांना शिक्षा करण्याचं आपल्याला परवानगी असती तर जगाची संख्या फार कमी असते किंवा लोकच राहिले नसते. कारण क्षमा करायची नाही, अपराध केला खलास करायचं, अपराध केला खलास करायचं. आणि अशा कितीतरी लोकांचे मर्डर आपण मानसिकरित्या केलेले असतात. एवढ्यातच कोणीतरी या कोविडच्या काळामध्ये कोणीतरी देवाघरी गेलं आणि एका व्यक्तीला मी हा निरोप सांगितला की असं असं झालं आणि मला खूप नवल वाटतं की ती व्यक्ती पण ख्रिस्ती आहे. त्या व्यक्तीने म्हटलं की बरं झालं, कारण म्हणे त्यांनी माझ्यासाठी असं असं नाही केलं, मला खूप त्रास दिला. मी त्या व्यक्तीला म्हटलं की माणूस मरणशील आहे. जन्म आणि मरण इब्री लोकांच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे एकदाच जन्म आणि एकदाच मरण आहे आणि ती काही शिक्षा नाही आहे म्हटलं. पण तसं म्हणणं पण अयोग्य आहे, कारण आपण देवाच्या समोर सर्वच अपराधी आहोत. म्हणून या मानसिकतेमुळे आपल्या आत्म्यावरती आणि आध्यात्मिक जीवनावर विपरीत परिणाम होत असतात. पण आपण जर क्षमा केली तर आपले नातेसंबंध चांगले होतात ना, त्यामध्ये सुधारणा होते. वी कॅन इम्प्रूव्ह आवर रिलेशनशिप विथ पीपल. आणि पवित्र शास्त्र असं सांगतं की तुम्ही एकमेकांबरोबर कनवळवा, बी काइंड टू वन अनदर, टेंडर हार्टेड, forgiving one another as God in Christ forgave us. जर आपण एकमेकांच्यासाठी टेंडर हार्टेड राहतो, इतकंच केवळ नव्हे तर या जगामध्ये हे जग, people are with broken hearted, people are suffering, people have got several different problems, physical, mental, spiritual, and people are engulfed, we are engulfed with problems, and that
pandemic has added so much to our problems. आणि अशा सर्व प्रश्नांनी वेढी असलेल्या समाजामध्ये आपण राहत असताना बी काइंड टू वन अनदर, एकमेकांचं सहन करा, टेंडर हार्टेड, एकमेकांना क्षमा करा. अशामुळे हे जे काही निरनिराळे प्रश्न आहेत, लोकांचे समस्या आहेत, त्या हलक्या होण्यासाठी आणि विशेषतः स्वतःला स्वास्थ्य मिळण्यासाठी मदत होऊ शकते. आपण चुका करतो, जसं लोकांनी आपले अपराध केले तसेच आपण सुद्धा इतरांचे अपराध करतो ना. पण माणसाची मानसिकता अशी असते की आपण जर अपराध केला तर आपल्याला क्षमा याचना आपण करतो, आपल्याला लोकांनी क्षमा द्यावी. पण आपला अपराध जर कोणी केला तर त्याला शिक्षा व्हावी ही आपली मानसिकता असते. आपण कितीही मोठा अपराध केला तर आपल्याला सोडून द्यावं. आणि आपण आताच जो उतारा वाचला त्यामध्ये दोघांनी पण गयावया केली, पण एकाने मात्र गयावया करून क्षमा मागून सुद्धा दुसऱ्याला क्षमा नाही केली. आणि हीच मानसिकता आपली असते की आपल्याला देवाने क्षमा करावी, आपल्याला इतरांनी क्षमा करावी, आपल्याला कोर्टाची पायरी चढायची काही गरज पडायला नको. पण आपण इतरांचे अपराधी असताना हीच मानसिकता, हेच टेंडर हार्ट, हेच कनवाळू हृदय आपण का बाळगत नाही, हा एक फार मोठा गहन प्रश्न आहे. पण हे आपण कधीही विसरायला नको की जेव्हा आपण इतरांना क्षमा करत नाही तेव्हा आपणही अपराधी आहोत. आणि जर इतरांना आपण क्षमा केली नाही तर त्यांनी आपल्याला क्षमा करावी हे अपेक्षित करणं किती योग्य आहे. क्षमेमध्ये जे आरोग्य आहे ते आरोग्य देव आपल्याला देतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे हे पूर्ण आपल्या शरीरासाठी, मनासाठी आणि आध्यात्मिक जीवनासाठी आपल्याला मिळतं. पण त्यासाठी आपण सत्य परिस्थितीमध्ये जगायला पाहिजे. आणि सारखं 5 वर्षामध्ये काय झालं, 10 वर्षामध्ये काय झालं, अमुक साली अमुक माणसाने माझ्यासाठी असं केलं, बापरे किती माझं वाईट केलं, आणि मग ते त्याच्यावर विचार करत बसायचा, ते इतरांना सांगत बसायचं. आणि जेव्हा आपण त्याच्याविषयी विचार करतो तेव्हा आपलं मन खवळून निघतं, ब्लड बॉइल्स, आणि त्यांच्यासाठी आपल्याला शब्द आपल्या तोंडामध्ये येतात, कधी कधी कर्सिंग वर्ड्स आपल्या तोंडातून निघतात. कारण आपण भूतकाळामध्ये राहतो, भूतकाळामध्ये झालेल्या गोष्टींवरती सारखं तेच आपण त्याच्यावरच रवंथ करत असतो. आणि हे करत असताना ज्याच्या विषयी आपण हे करत असतो त्याला काही शिंका वगैरे येत नाहीत, समजलं ना. हा, त्याची आठवण करून त्याला काही शिंका येत नाही. आपण म्हणतो ना कोणीतरी आठवण केली, नाही, मुळीच नाही, तो आपला आरामसे आहे. मग कोणावर परिणाम होतात, दुष्परिणाम ते आपल्यावर होतात. म्हणून आपल्या पास्ट मध्ये आपण राहणं सोडून द्यायला पाहिजे. आता सध्याच्या काळामध्ये आपलं जीवन सुखी होण्यासाठी डोंट हार्बर ग्रज अगेन्स्ट पीपल, जस्ट हॅव फॉरगिव्हिंग हार्ट, कनवाळू, टेंडर हार्टेड. आणि फॉरगिव्हनेसचे बेनिफिट्स आपण जे देवाने दिलेले आहे ते सध्या आपण उपभोगू शकतो, ते आपल्या हातामध्ये आहे. इतरांना क्षमा करून, देवाने आपल्याला क्षमा केली तशी इतरांना क्षमा करून त्याचे जे आशीर्वाद आहेत, त्याचे जे बेनिफिट्स आहेत, त्याच्यामध्ये जे आरोग्य आहे, त्याच्यामध्ये जे हिलिंग आहे, बॉडी, माइंड अँड सोल, हे आज आपण ग्रहण करू शकतो. त्याच्या आशीर्वादात आपण आज जगू शकतो. का आपण करू नये म्हणून आपण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये इथून पुढे ही प्रार्थना करत असताना हे लक्षात ठेवूया की जेव्हा आपण ही प्रार्थना करतो तेव्हा let us introspect ourselves, whether we have forgiven people, whether we are qualified to repeat this prayer. ही प्रार्थना म्हणण्याची पात्रता आपल्याला आहे का? आणि हे असं म्हणत असताना किती लोकांची आठवण आपल्या मनामध्ये आलेली आहे. हो, लोकांनी आपलं वाटोळ केलं, आपल्याला त्रास दिला,
आणि त्रास देण्याची विकृती पुष्कळ लोकांमध्ये असते आणि आहे. ही सत्य परिस्थिती आहे. काही काही लोकांना त्रास देण्यामध्ये खूप आनंद वाटतो, ज्याला आपण विघ्न संतोषी लोक म्हणतो, आहेत जगामध्ये. पण ही सत्य परिस्थिती आहे. पण त्याच्यावरतीच आपण संपूर्ण लक्ष केंद्रित न करता त्यांना देवाच्या हवाली करून द्यायचं. आणि ते गाणं आपण गातो ना, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वहाया, त्याच्यामध्ये एक कडवं हे पण आहे, मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगायला. दॅट्स ऑल, दॅट्स ऑल. ही विल टेक केअर. पण लक्षात ठेवा, प्रभूने असं म्हटलेलं आहे की सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाढ द्या. मग या आविर्भावात आपण असं नको जगायला की मी यासाठी की सूड घेत नाही, यासाठी त्या माणसावरती देवाचा कोप व्हावा, ते यासाठी नाही की मी उट्ट व्यवस्थित काढू शकणार नाही, देव मात्र त्याला व्यवस्थित शिक्षा देईल म्हणून मी त्याला क्षमा करतो. नो 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 नो. अशा आविर्भावामध्ये जर आपण क्षमेचं अंतःकरण जोपासतो, तर ते क्षमेचं अंतःकरण नाही, ते सूड बुद्धीचंच अंतःकरण आहे. आणि प्रभूचं वचन हे पण म्हणतं की कदाचित देव त्याच्यावर कृपा करेल आणि तो रोष आपल्यावर सुद्धा येईल. आपलं कर्तव्य आहे क्षमा करणं, टेंडर हार्ट, फॉरगिव्हिंग स्पिरिट. हे कोट मला आवडलं म्हणून मी ते वाचून दाखवतो. वी आर मोस्ट लाईक बीस्ट when we kill. We are most like men when we judge. We are most like God when we forgive. कोणी हे कोट दिलेला आहे, अननोन आहे. I repeat it again. We are most like beast when we kill. We are most like men when we judge. But we are most like God when we forgive. How can we forgive? And I'm reading a very nice short story for you. How can I forgive? Some of life's hurts are so deep and painful that to forgive the people who caused them seems impossible. Yet Jesus says that we can't experience His forgiveness if we have an unforgiving spirit. The story goes like this. In World War II, Corrie ten Boom and her sister Betsy were arrested for concealing Jews and were sent to a German concentration camp. Betsy died a slow and terrible death as a result of the cruel treatment at the camp. Then in 1947, Corrie spoke about God's forgiveness to a church in Munich. Afterward, a man sought her out. She recognized him as one of the guards who had mistreated her and Betsy. He told her that he had become a Christian, and with extended hand, he asked for her forgiveness. Corrie struggled with her feelings, but when she recalled the words of Jesus in Matthew 6:15, "But if you do not forgive others, then your Father will not forgive your transgressions." She knew she had to forgive. She silently prayed, "Jesus, help me," and thrust her hand into the hand of her former tormentor. Someone has said, forgiveness is not a case of holy amnesia that wipes out the past. Instead, it is an experience of healing that drains the poison from the wound. Lord Jesus, give us grace each day that we may follow in your way, especially when some unloved soul needs our forgiving to be whole. Since we all need forgiveness, we should always be forgiving. Amen. Bobby.